उद्या जाहीर होणारे निकाल पुढे ढकला, औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आलेली आहे। आज सकाळी 10:30 वाजता यावर सुनावणी होईल। राज्य निवडणूक आयोगाने निकालावर भूमिका घ्यावी असा आदेश न्यायालयाने दिलेला आहे आणि भूमिका काय असं न्यायालयाने विचारलेलं आहे निवडणूक आयोगाला न्यायालयाचा हा सवाल। तर आज सकाळी 10:30 वाजता म्हणजेच 1.5 तासाने या संदर्भात आता काय निर्णय होतो याकडे लक्ष लागलेलं आहे। उद्या जाहीर होणारे निकाल पुढे ढकला अशी याचिका दाखल करण्यात आलेली आहे। औरंगाबाद खंडपीठात ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विजय चिडे सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे। विजय, काय अधिक माहिती, काय होऊ शकतं या सुनावणीत? नक्कीच जर पाहिलं गेलं तर आज जर पाहिलं गेलं तर मतदान प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे। मात्र काही मतदान प्रक्रिया जी आहे ती स्थगिती देण्यात आली होती, त्यामुळे नगर परिषदच्या आणि ज्या आहेत त्या मतदान जे आहे ते 20 नोव्हेंबर रोजी सुद्धा डिसेंबर रोजी पार पाडणार आहेत। आणि आजचं ज्या मतदान झालेलं आहे त्या मतदानावरती उद्या निकाल होणार आहे। मात्र उद्या निकाल लागल्यानंतर याचे परिणाम जे आहे ते 20 तारखेच्या मतदानावरती होऊ शकते असं निरीक्षण जे आहे ते आता औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायालयाने जे आहे ते निरीक्षण केलेलं आहे। त्याच पार्श्वभूमीवरती आता थेट निवडणूक आयोगाच्या वकिलांना याबाबतीत प्रश्न देखील विचारण्यात आलेले आहे। जी आज मतदान झालेलं आणि 21 रोजी मतदान झालेलं या दोन्हीचा निकाल जो आहे तो 21 डिसेंबर रोजी निकाल लावू शकतात का या संदर्भात देखील त्यांना विचारणा करण्यात आलेली। यावरती आता निवडणूक आयोगाच्या वकिलांनी निवेदन जे आहे ते देखील 12:30 वाजता सादर करणार आहेत। आणि या संदर्भात जर पाहिलं गेलं तर उच्च न्यायालयामध्ये या बाबतीत सुनावणी देखील पार पाडण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। आज दुपारपर्यंत या संदर्भात निवडणूक आयोग जे आहे ते आपलं उत्तर देणार आहे। सध्या जे मतदान सुरू आहे मतदान आणि 20 डिसेंबर रोजी होणारं मतदान या दोन्हीचा निकाल जो आहे तो एकाच दिवशी घोषित करावा असं खंडपीठाने आता सांगितलेलं आहे। मात्र निवडणूक आयोग या बाबतीत आता 12:30 वाजता आपलं लेखी स्वरूपाचं निवेदन जे आहे ते आता सादर करणार। त्या निवेदनामध्ये निवडणूक आयोग काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे, कारण आज मतदान झालं आणि उद्या जर निकाल लागला तर 20 तारखेचा ज्या नगर परिषद आहे यावरती परिणाम होऊ शकतो आणि त्या ठिकाणी मोठा गदारोळ देखील होण्याची शक्यता आहे। कारण संबंधित जे निकाल लागल्यानंतर अनेक काही नगर परिषदा ज्या आहेत त्या बाकी आहेत, त्या नगर परिषदेचा निकाल लागण्यासाठी मोठी अडचण निर्माण होऊ शकते। त्या ठिकाणच्या मतदान जे आहे त्या ठिकाणी सुद्धा मोठा गदारोळ होऊ शकतो। त्यामुळे आता दोन्ही निकाल जो आहे तो एका दिवशी घोषित करावा असं औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायाधीशांनी आता सुनावणीत आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग काय सुनावणी होईल त्यात नेमकं काय होतं आणि निवडणूक आयोग निवेदन पत्रात नेमकं काय म्हटलं आहे किंवा म्हणतं त्या संदर्भातील अधिक माहिती तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।